स्वतः सेल्फ मेकअप करण्यासाठी आपल्या पर्समध्ये कॅरी केल्या पाहिजे, अशा कुठल्या अशा 5 गोष्टी सांगाल तुम्ही? 5 गोष्टी म्हणजे खरं म्हणजे जेव्हा चालू करू आपण, जेव्हा स्टार्ट करू, तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यातला पहिला पार्ट हा आहे, की तुम्हाला स्किन स्वतःची कशी आहे ही कळली पाहिजे. अगदी. हा पहिला पार्ट झाला. दुसरा म्हणजे तुम्ही जे प्रॉडक्ट वापरता, ते खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. कारण तुमच्या स्किनला सूट होणारे प्रॉडक्ट्स हे वापरणं खूप महत्त्वाचं ओके आहे. सर. ही गोष्ट आहे. तिसरं असं आहे, की तुम्ही प्रॉडक्ट आणल्यानंतर, वापरल्यानंतर तुम्हाला त्यातलं किती अमाउंट वापराय, कारण ह्याचा खूप प्रॉब्लेम मी आत्तापर्यंत हो. बघितलाय. मी खूप गोष्टी सांगितल्या, हां. तरीसुद्धा बऱ्याचदा असं होतं, की मी कायम लोकांना सवय असते, की जरा जास्तीनंच करायचं. तर माझं म्हणणं आहे, तुम्ही सुरुवात छोट्याने करा. जर तुम्हाला नंतर लागलं बघता-बघता, की मला हे थोडंसं जास्त लागतंय, तेव्हा करा. चौथी म्हणजे तुम्हाला ब्लेंडिंग जमलं पाहिजे. ओके. कितीही तुम्ही छान मेकअप केला किंवा काय केला, छोटा जरी तुम्ही केला मेकअप, तरी तुम्हाला ब्लेंड करता आलं पाहिजे व्यवस्थित. ते वेगवेगळं नाही दिसता कामा. ओके. तुम्ही हा वेगळा, हा वेगळा असं नाही भाग दिसता कामा. आणि सगळ्यात 5वा पार्ट, की जेव्हा तुम्ही मेकअप करून घरी तुम्ही पूर्ण दिवस फिरून येता, तेव्हा घरी आल्यानंतर चेहरा स्वच्छ धुणं आणि कुठलंही नॅचरल जे काय प्रॉडक्ट असेल किंवा तुम्ही जे काही वापरत असाल घरी, त्याच्यामध्ये एखादं छोटंसं बदाम तेल म्हणा, अच्छा. थोडंसं जरी लावलं, त्यातही हा भाग आहे हं, की किती वापरता. खूप वापरायचं नाहीये. पण त्याच्यामुळे स्किन जर तुमची चांगली वर्क करत असेल, मुख्य हे आहे, म्हणजे मी हा खूप वेगळा भाग सांगते, पण मुख्य म्हणजे रात्रीच्या काळात, रात्रीच्या आपण झोपलेलो असतो, त्या पूर्ण ह्याच्यामध्ये, की तुमचा स्किन ही जास्तीत जास्त वर्क करते. ओके. तर तुमचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे, की तुमची स्किन चांगली ठेवणं. त्यावेळेला रात्रीचा काळ, जेव्हा तुम्ही थोडंसं ऑइल लावताय किंवा दुसरं कुठलंही क्रीम लावताय जे चांगलं आहे, ते वापरूनच झोपायचंय. ओके. सो दॅट सकाळी तसं रुटीन ठेवायचं. ठेवायचं. त्यामुळे सकाळी तुम्ही उठलात, की एक फ्रेश फेस तुम्हाला मिळेल.